हो दारा देऊन आले आमचे बाप्पा दारे धरतात आणि इकडचं आमच्या बाप्पूंनी कोथमीर एकच वापा भिजावलाय 2 मधलं ठेवल्यात उपटायसाठी आणि ही 2 राहिल्यात भिजवायचं उद्या भिजवायच्या कोथमिरीचा असला सुगंध सुटलाय ना काय माहिती लयच वाश येतो हिला सगळी कोथमीरच कोथमीर उपटून आमच्या आता सकाळ येताना मग अशी आलो मग मोटर बंद करायची का आता नाही मग 3 वापर झाले होय 3 वापर झाले ओढून भिजवावं लागतंय ना त्या दिवशी तर टाकले लाईट नव्हती म्हणून भिजवायचं राहिलेलं आणि इकडे सगळी शेरड तर ती शेरड दिसतात ना ती रान सकाळ सकाळ उद्या नांगरून ऊसाची तयारी करायची झालं का भिजवून आणि घरी चाललो हो का सगळे अण्णा नेहला आला शाळेतून सुटल्या आणि बापू काय झाले एक जणाला 100 पेटी द्यायची होती ती घेऊन गेलं आणि हो का या पिशव्या अशा गच्च भरल्या त्या अशा गच्च भरल्यात बापू यायच्यातच महागारी पिशव्या न्यायला आम्हाला आता डबल हेरपाट करावं लागणार आहे तर एक जणीला आधी जावं लागेल आणि नंतर मग आत्याला न्यायला लागेल रस्त्याला चालत जायचंय तारी खांदली या चला ए अरे कडाला तिकडं मकत नाही ठेवायची इतक्या लांब बापूल दिसणार नाही तर इकडे इकडे पटांगणात घे शुभ संध्याकाळ सगळं काम आवरलं बाहेरचं बसत्यापैकी गेला गुळी मांडली छान अशी संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि त्या झाडाच्या निम्म्याच लाईट्या लागल्यात निम्म्या लाईट्या गेल्या दिवाळीत बरंच काय काय केलं होतं त्या सगळ्या लाईट्या गेल्या तिकडं उलीचं राहिलंय तिकडं आणि स्वयंपाकाची तयारी चालली या छानपैकी आज काय भाजी करायची एकदम गावरान पद्धतीचा अशी बऱ्याच जणांना माहीत असेल बऱ्याच जणांना माहीत नसेल काय नेमकी त्याची पण भाजी करतात का तर चला मला अजून धार काढायची पण आम्ही दोघी जणी करत होतो ते नीट भाजी ही सगळी नीट केली तरी अजून मेथीची भाजी राहिली नीट करायची चला आता पाठीमागच्या कॅमेराने दाखवते नेमकी आमच्यात काय भाजी करायची ही तुम्हाला ओळखू येते का बघा ह्याची भाजी करायची या तर ही आहे भेंडी सोलून बी काढलेलं आणि छानपैकी बियाची आमटी करायची आता ही छान असं तळून घ्यायचं तळून घेतल्यानंतर ना ती थोडं आभर धोबड बारीक करायचं चला आता मी कॅमेरा धरला त्यामुळे मला काय करता येणार नाही आमच्या आत्या फोडणी देतात मस्तपैकी खळबाट करायची कसलं खळबाट भेंडीच्या बियाचं खळबाट अरे वा मस्त आहे का नाही खळबाट असं म्हणजे नाव तर कसलं गावरान पद्धतीचं आहे बघा खळबाट करायचं भेंडीचं आणि सगळं साहित्य काढून ठेवलंय बरं का हो तुम्ही म्हणता तू नुसती व्हिडिओ काढत बसली का तसं काय नाही सगळी तयारी केली या आधी हो इकडे ही केलं होतं चहाही केला हां अजून सगळी भांडी गोळा करून ठेवत हो का रानातून यायलाच उशीर झालता मग सगळं गुरांचं काम आवरलं नंतर दळण आणायला लावलं पोरांना आणि अजून हो का ही रानातून ताजी ताजी भाजी आणली मेथी ह्याच्यात कोथिंबिरीत होती कोथिंबिरीच्या वाप्यात ती आणली कोथिंबीर काढत काढत ती पण काढून छान असा हे पसारा आवरती आणि ही फोडणी द्यायची चला तुम्हाला दाखवते एकदा लसूण टाकायचा टाका आता तुम्ही फोडणी टाकस्तवर बघाच आणि व्हिडिओ सगळा संपूर्ण बघत जा तर तुम्हाला कळल बारीक बारीक कटकट काढल्यात रानातनं घरी असतो घरनं आता ही स्वयंपाक करस्तवर अंधार सोड टाका की लवकर ती म्हणते काय टाइमपास लावलाय तुम्ही सासूनाने आधीच म्हणतात तुम्ही सासूना नक्की कसलं लागेल ती खाया तू मध्ये मध्ये करू नको हो इकडं अंधार पाडतोय त्याच्यावर दिसत नाही नीट आणि कॅमेरा पण लय हलावतो खाया कसलं लागेल अरे लय भारी लागतं मिरचू राहिलाय का मिरचू पण हाय खरडा खरडा सकाळी खरडा पण केलता तो पण हाय ती पहिली माणसं खरडाच म्हणायची आहे ना त्या हिरव्या मिरचीचा लसणाचा ठ्याचा ठ्याचा खरडा कढीपत्ता टाकला मसाला टाकला आता हे खोबरं आणि कोथिंबीर टाकली गावरान कोथिंबीर ताजी ताजी रानातली
बरेच जण म्हणतात कोथमिरीला भाव आहे का आता. आमची जाते 10 रुपयानी. हो का, कोणाच्याला हाय का नाही माहित नाही. होय आत्या, जसे कष्ट करते तसं आहे म्हणायचं. आमच्या कष्टाला फळ आहे. आणि कमी वाईस असं नका, पण तेवढं तरी जाते की ती कोण द्यायचंय आपल्याला. हा हे कुठून घेतलं परतायचं चाललंय सगळं मस्तपैकी आता. बारीक करते. छान अशी आमच्या आत्यांनी फोडणी दिलेली आहे. तर ही आहे भेंडीच्या बियाची भाजी. कशी करतात एकदा तुम्ही सांगा, नंतर परत तुम्ही म्हणसान. आणि एकदा कराच, निबार भेंडी असते का नाही, त्यातलं बी काढायचं आणि त्याची भाजी करायची आणि एकदा खा आणि कशी लागते बघा. कारण का मी पण कधी खाल्ली नव्हती, तर पहिल्यांदाच चाललंय आमचं पण कालवण हे. छान असं झालेली आहे भाजी. सगळं साहित्य टाकलेलं आहे. असं मस्तपैकी छान संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे. आणि कुत्री पण इथं बसली 2-3 कुठं गेली काय जणू, भाकरी टाकून खाऊन पिऊन आरामशीर बसल्यात. असं छान. आणि आमचं बापू कोथिंबीर आणायला, आम्हाला यायला उशीर झाला आणि बापूंला यायला उशीर झाला म्हणून बापू गेलं कोथिंबीर आणाय. काढून ठेवलेलं रानातच वजी इथं, येतेलच आता घेऊन. कसं आम्हाला अण्णाला ह्यांना गाडी आणा येत नाहीत वजी. ते आम्ही तिघं 4 जण होतो, मी, आत्या, अश्विनी, अण्णा. त्याच्यामुळं असं द्या, गाडी सर्व्हिसिंग करायला न्यायची होती आज, पण राहूनच गेली ती. म्हणलं उद्या नेतो. बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री.